तर नसरापूर प्रकरणामध्ये कोर्टात नेमकं काय घडलं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। न्यायाधीशांनी विचारलं की तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे। न्यायाधीशांकडून आरोपीला हे सांगितलं गेलं, त्यावर आरोपीनं मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो, त्यावेळी मी पाय घसरून पडलो असं म्हटलं। आरोपी भीमराव कांबळेनं दिलेलं हे उत्तर आहे। त्यापुढे तो म्हणतो आणि त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला, मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती। यावर न्यायाधीशांनी आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय असं म्हटलं। यावर सरकारी वकिलांनी आरोपीला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही असं विधान केलं। ज्या मुलीनं त्याच्यावर विश्वास ठेवला तिच्यासोबत अतिशय घृणास्पद प्रकार केल्याचं सुद्धा सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान नमूद केलं। आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची भीती सुद्धा सरकारी वकिलांनी यावेळी व्यक्त केली। आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी, जेणेकरून कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना 4 वेळा विचार करेल असंही सरकारी वकिलांनी म्हटलं। या आधीच्या 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी दुर्दैवीरित्या सुटला, तो समाजासाठी घातक आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे फक्त फाशीची शिक्षा आरोपीला योग्य राहील असं सरकारी वकिलांनी नमूद केलं। यावर आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगती लागत नाही असं म्हटलं। तो स्वतः या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा दावा सुद्धा आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। तो 65 वर्षाचा वृद्ध असल्यानं इतका क्रूर गुन्हा करू शकतो का असं सुद्धा आरोपीच्या वकिलांनी म्हटलं।